नमस्कार मंडळी, वंशिका अँड फॅमिलीच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत कडवेवालाचा भिरड. हे कडवेवाल आहेत. एक दिवस आधी भिजत घालावे लागतात. त्यानंतर हे त्याचं पाणी काढून त्याला कोंब आल्याच्या नंतर त्याला सोलून घ्यायचे. अशा प्रकारे असतात हे. आता हे आम्ही मॅरिनेट करायला ठेवतोय. ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली, हळद टाकली 1 टीस्पून. ह्याच्यात बटाटी पण तुम्ही टाकू शकता, बटाटी ऑप्शनल आहे. हिंग टाकलं थोडं, म्हणजे 1 टीस्पून. धना पावडर 1 टीस्पून. मालवणी मसाला टाकलाय. मसाला तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायचा. आता हे मीठ टाकलं आहे. कांदा टाकलाय. आता आम्ही मॅरिनेट करायला ठेवणार आहे. चांगला सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित, सगळा मसाला वगैरे असं. तासभर तरी ठेवायचं याला असं मॅरिनेट करून. आणि लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे करून. तर भिरडा बनवताना नंतर मग बघायचं आपल्या अंदाजाप्रमाणे कसं मीठ टाकायचं आहे ते. मॅरिनेट करायला तेल, मोहरी, कांदा आणि कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे. टोमॅटो टाकलाय. फोडणी चांगली परतून घ्यायची. आता मॅरिनेट केलेले वाल त्याच्यात टाकलेत. ते पण चांगले परतून घ्यायचे. हे टाकल्याच्या नंतर सगळं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्या नंतर साईडला एक टोपामध्ये गरम पाणी करत ठेवायचं, आधीच ठेवायचं. आणि आता हे परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 ग्लासभर जरा गरम पाणी टाकायचं.
हे चांगलं परतून घ्यायचं गरम पाणी टाकून. कढ येऊन द्यायचा चांगला. हे चांगलं ढवळून घ्यायचं. आता हे खोबऱ्याचं वाटण टाकायचं. हे खोबऱ्याचं वाटण कसं करतात हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये वाटण असं लिहा. आम्ही ती रेसिपी नक्की करून दाखवू तुम्हाला, आम्ही कसं वाटण काढतो ते. अशा प्रकारे ढवळून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण आधी ऑलरेडी टाकलेलं आहे, मॅरिनेट केलं तेव्हा. वाटण जर कमी होत असेल तर थोडं पुन्हा वाटण टाकून ऍडजस्ट करून घ्यायचं. भाजी थोडी घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्याप्रमाणे आपण आपलं वाटण हे करून घ्यायचं. आता हे कोकम टाकायचे 4-5 आणि पुन्हा चांगले ढवळून घ्यायची. आता कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली वालाची उसळ तयार रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.